मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। सध्याला मराठवाड्यात दुष्काळ हा पडलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे हाल हे होत आहेत, पण यासोबतच जनावरांचे देखील हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत, कारण की सध्याला मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण झालेली आहे। तर यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी या ठिकाणी एक चारा छावणी सुरू करण्यात आलेली आहे। या चारा छावणीमध्ये सर्व जनावरांना मोफत चारा हा देण्यात येत आहे, तशी त्यांची सर्व काळजी देखील या ठिकाणी घेतली जात आहे। बघूयात नेमकी चारा छावणी कशी आहे। या छावणी चालू करत असताना या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला सूचना देण्यात आलेल्या आहे की कोणीही चारा पाण्यासाठी जनावर विकू नये किंवा कुठलाही व्यापारी या छावणीमध्ये येता कामा नये। या ठिकाणी सर्व पाणी उपलब्ध केलेलं आहे, या ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे, या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मुरुग घास देण्यात येतोय। या ठिकाणी 2 टायमाची इथल्या जनावर घेऊन आलेल्या लोकांची जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। जेवण सुद्धा दर्जेदार या ठिकाणी आहे। या ठिकाणी मी तर असं आवाहन करील, अजून ज्यांचे काही जनावर येत असतील त्यांनी आणावं। या ठिकाणी पुष्कळ त्यांची राहण्याची जेवण्याची जनावरांची व्यवस्था केल्या जाईल अशी सर्वांना आम्ही विनंती करण्यात येत आहे। काही रुपये या ठिकाणी खर्च येत नाही। आपण आपला आधार कार्ड नोंदवून आपल्या जनावरांचा विमा सुद्धा या ठिकाणी काढण्यात येतो आहे किंवा जनावराला कुठली विषबाधा या ठिकाणी होता कामा नये इतके डॉक्टरांची सुद्धा या ठिकाणी काळजी घेण्यात येत आहे। जनावरांच्या आरोग्याची काळजी एकदम व्यवस्थित घेतली जाते। जनावरांना 2 टाइम कुटी वगैरे दिली जाते आणि पाण्यासाठी शेडच्या बाजूला हौद वगैरे आहे, तिथं नितळ दररोज स्वच्छ पाणी दिलं जातं। आणि जनावरांची जी कुटी आहे ती ऊस, कडबा असं मिक्स मुरघास असं संयुक्त दिलं जातं, त्यामुळे ते पचनासाठी पण चांगलं असतं। लसीकरण हे 3 वर्षावरील जे जनावर आहे त्यांना HS आणि BQ या संयुक्त रोगाचं लसीकरण आपण पूर्ण केलेलं आहे। साधारण जवळपास 475 जनावरांना आपण हे लसीकरण पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 जांभळा या संस्थेअंतर्गत विनामूल्य दिलेले आहे। आम्हाला खूप काही चांगलं वाटतं आहे। आमच्या जनावरांना घरी जे भेटत नव्हतं ते इथं भरपूर काही चारा भेटतो, ढेप भेटती आणि आम्हाला जायची गरज नाही घरी। आम्हाला इथं जेवायला 2 टाइम जेवायला भेटतं नाही। खूप जनावरांना विकावं लागलं असतं, जनावर आमच्याजवळ खायला काही नसल्यामुळं आम्हाला जनावर ठेवताच येत नव्हते इथं, त्याच्यामुळे आम्हाला विकावंच लागले असते जनावर। आता आम्हाला काही विकायची गरज नाही। आता पाऊस पडल्यानंतर खूप काही चारायला होईल आणि आतापर्यंत नसल्यामुळं आम्हाला इथं आणावं लागले आणि आमच्या जनावरांना खूप काही खायला खूप भेटलेलं इथं, पाणीची सोय सगळी सोय आहे इथं। या चारा छावणीमुळे जनावरांना सध्याला चांगला चारा मिळत आहे आणि यामुळे सध्याला तरी शेतकरी हे निवांत आहेत, पण ही परिस्थिती लवकर बदलायला हवी, नाहीतर अनेक जनावरांचे मोठ्या प्रमाणात हानी होतील। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।